नमस्कार. शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी. अवकाळी पाऊस लांबला. आता या तारखेपासून सुरू होणार अवकाळीचे सत्र. पंजाब डक महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र आता राज्यातील हवामान चेंज होणार असून लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आलाय. खरं तर पंजाबराव डक यांनी आजपासून अर्थातच 21 डिसेंबरपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता. पण आज पंजाबरावांनी राज्यात 21 डिसेंबरपासून नाही तर 25 डिसेंबरपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा नवा अंदाज जाहीर केलाय. म्हणजेच येत्या 4 दिवसांनी राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सुरू होणार आहे. 25 डिसेंबरपासून ते 28 डिसेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी नुकताच जारी केला असून हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन आखावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलाय. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आज 21 डिसेंबर रोजी राज्यातील थंडी कमी होणार असून ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. तसेच 25 ते 28 दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार असून या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणजेच सर्व दूर पाऊस पडणार नाही. या काळात अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असं पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केलंय. 22 डिसेंबरपासून थंडीचं प्रमाण आणखी कमी होणार आहे आणि ढगाळ हवामानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान राहील, परंतु 25 ते 28 दरम्यान राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचं कारण नाही, पण राज्यातील थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील हे हवामान ज्वारी आणि वेलवर्गीय पिकांसाठी पोषक राहू शकते असाही अंदाज पंजाबरावांनी दिलाय. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.